हॅलो फ्रेंड्स, मी प्रोफेसर नवपुते एम आर स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण हीट ट्रान्सफर रिलेटेड रेडिएशन हा चॅप्टर बघत आहोत. या रेडिएशन चॅप्टरच्या अंडरमध्ये आज आपण किर्चॉफ लॉ बघणार आहोत. किर्चॉफ लॉ हा काय सांगतो बघा. कन्सिडर दॅट द टू बॉडीज आर केप्ट इन टू अ फर्नेस हेल्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ टी डिग्री कॅल्विन. असं एक कन्सिडर करा की एक फर्नेस आहे आणि या फर्नेसमध्ये दोन बॉडी प्लेस केलेल्या आहेत. ही बॉडी 1 आहे, ही बॉडी 2 आहे आणि याचं टेम्परेचर टी डिग्री कॅल्विन. ह्या फर्नेसचं टेम्परेचर आहे टी डिग्री कॅल्विन आहे. ॲझ्युम दॅट द टू बॉडीज, वन इज ब्लॅक बॉडी अँड अनदर इज अ नॉन ब्लॅक बॉडी. याच्यातली एक बॉडी काय कन्सिडर करा, टोटली ब्लॅक कलरची आहे आणि नेक्स्ट वन इज नॉन ब्लॅक बॉडी आहे. बोथ द बॉडीज विल अल्टिमेटली अटेन द टेम्परेचर ऑफ टी डिग्री कॅल्विन. जसं हे फर्नेसमध्ये एक बॉडी जर का ठेवली आपण दोन्ही, तर या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर टी डिग्री कॅल्विन अटेंड होईल ॲट अ सम टाईम. आफ्टर द सम टाईम जेव्हा ह्या फर्नेसचं टेम्परेचर इज इक्वल टू द बॉडी टेम्परेचर मेंटेन होणार. जसं आपण ओव्हन बघतो, ओव्हनमध्ये बेकरी जर का ठेवली, बेकरी ॲटम, तर बेकरी ॲटम शिजून शेवटी त्या बेकरीचं टेम्परेचर इक्वॅलंट टू द फर्नेस टेम्परेचर होतं. हे एक एक्झाम्पल इथं कन्सिडर करू शकतात. अँड द बॉडी नायदर बिकम हॉटर नॉर कूलर दॅन द फर्नेस. जेवढं या फर्नेसचं टेम्परेचर आहे तेवढंच ह्या बॉडीचं सुद्धा टेम्परेचर अटेंड होईल. ॲट दिस कंडिशन ऑफ थर्मल इक्विलिब्रियम each body absorb and emits the thermal radiation at the same rate. आता ह्या कंडिशनवर दोन्ही बॉडी काय करणार, थर्मल इक्विलिब्रियम अटेन करणार. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर इक्वॅलंट टू द फर्नेस टेम्परेचर, त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम अटेन म्हणतो. आणि या केसमध्ये प्रत्येक बॉडी एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आणि एनर्जी इमिट करणार सेम रेटनी. ह्या बॉडीला टेम्परेचर जेवढं मिळणार तेवढीच बॉडी टेम्परेचर आउटमध्ये पास करणार. जसं आपली नॉर्मल बॉडी राहते क्लायमेटमध्ये, आपली बॉडी तेवढीच हीट ॲब्सॉर्ब करते जेवढी आपली बॉडी हीट इमिट करते. ॲट दिस कंडिशन ऑफ थर्मल इक्विलिब्रियम ईच बॉडी ॲब्सॉर्ब अँड इमिट्स द थर्मल रेडिएशन ॲट द सेम रेट. दोघाचा रेट सेम राहणार. द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन अँड इमिशन फॉर द ब्लॅक बॉडी विल बी डिफरंट दॅन दॅट ऑफ द नॉन ब्लॅक बॉडी. फक्त काय होणार, याचा रेट ॲब्सॉर्प्शन आणि इमिशनचा आणि याचा रेट ॲब्सॉर्प्शन आणि इमिशनचा डिफरंट राहणार. लेट्स द एरिया ऑफ द नॉन ब्लॅक बॉडी अँड ब्लॅक बॉडी बी A1 अँड A2. या एरिया A2 आणि हा एरिया A1 असं कन्सिडर करा. लेट्स I बी द रेट ॲट विच रेडिएशन फॉलोइंग ऑन द बॉडी पर युनिट एरिया. याच्यावर जे पण रेडिएशन पडणार दोन्ही बॉडीवर त्याचा जो रेट आहे तो I आहे पर युनिट एरिया. पर युनिट एरियावर I क्वांटिटीनी रेट रेडिएशन पडतात. E1 and E2 be the emissive power of the non-black and black body. जेवढं त्याच्यावर पडणार त्याच्यानंतर तीच बॉडी हीट रिलीज करणार किंवा इमिशन करणार. तर याचंच आपण काय कन्सिडर करणार, E1 and E2. एरिया 1, 2, E2, E1. मग ॲट दिस कंडिशन काय होणार, थर्मल इक्विलिब्रियम अटेन होणार दोन्ही बॉडीचं. दोन्ही बॉडीचं ज्यावेळेस थर्मल इक्विलिब्रियम अटेन होईल, दोन्ही बॉडी काय करणार, हीट ॲब्सॉर्ब करणार. जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली तेवढीच हीट दोन्ही बॉडी इमिट करणार फर्नेसला, जेणेकरून त्यांचं नॉर्मल टेम्परेचर रिलेटेड टू द फर्नेस मेंटेन राहील. तेव्हा ते थर्मल इक्विलिब्रियम अटेंड होईल. म्हणजे ही बॉडी नायदर बी कूलर नॉर बी हॉटर दॅन द
फर्नेस टेम्परेचर. जेवढं फर्नेसचं टेम्परेचर किंवा ओव्हनचं टेम्परेचर राहणार तेवढंच ह्या बॉडीचं टेम्परेचर आणि इमिशन राहणार. मग आता मॅथमॅटिकली फॉर्ममध्ये बघा, ॲट थर्मल इक्विलिब्रियम काय होणार, द ॲब्सॉर्प्शन अँड इमिशन रेट आर इक्वल. जेवढी ॲब्सॉर्ब करणार तेवढीच इमिट करणार. मग आपण काय करू शकतो, याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिणार. कसं लिहिणार, आय रेट ऑफ रेडिएशन फॉलोइंग ऑन द बॉडी, कोणावर पडते, बॉडी वनवर. ॲब्सॉर्प्शन जेवढं पडणार तेवढं ती ॲब्सॉर्ब करणार, A1. याचा एरिया किती आहे, कॅपिटल A1 इज इक्वल टू, नेक्स्ट बॉडी काय इमिट करणार, हीच बॉडी काय करणार, इमिट करणार. इमिट किती करणार, E1 कितीनी, जेवढा एरिया तेवढा. मग A1 आणि A1 कॅन्सल होणार, इथं उरलं काय, IA1 इज इक्वल टू E1. इक्वेशन 1. नेक्स्ट बॉडीला आपण आता कन्सिडर करणार. याच्यावर कितीनी रेस पडा लागले, रेटनी आयनी. पडलेले रेस काय होणार, बॉडी ॲब्सॉर्ब करणार, म्हणजे AB. याचा एरिया किती आहे, A2. जेवढं ॲब्सॉर्ब करणार तेवढंच एनर्जी इमिट करणार. इमिट किती करणार मग, EB ब्लॅक बॉडी म्हणून. एरिया किती आहे, A2. या केसमध्ये एरिया कॅन्सल होणार, उरलं काय, IAB इज इक्वल टू EB. इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार बघा, हा पार्ट इकडं डिवाइड होणार, IA1 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू IAB डिवायडेड बाय EB. या केसमध्ये आपण या पद्धतीने लिहिणार. मग काय होणार, I कॅन्सल होणार. याला सिम्पल वे फॉर्ममध्ये हा इकडं शिफ्ट करणार, हा इकडं हा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर याला आपल्याला इक्वेशन येणार, अप अँड डाऊन डिवायडेड बाय A1 इज इक्वल टू EB डिवायडेड बाय AB. ही केस आपल्याला काय भेटणार की जेवढं ॲब्सॉर्ब केलं तेवढंच इमिट केलं, किंवा जेवढी बॉडीने इमिट केलं डिवायडेड बाय तेवढंच ॲब्सॉर्ब केलं. आलं का लक्षात. वेअर A1 अँड AB हे काय आहे, ॲब्सॉर्प्सिव्हिटी ऑफ द नॉन ब्लॅक अँड ब्लॅक बॉडी. जेवढं ॲब्सॉर्ब केलं तेवढंच इमिट केलं. हे इक्वेशनवरनं आपल्याला कळतं. त्यामुळं बॉडीचं टेम्परेचर काय नॉर्मल राहतं. समजा याच फर्नेसमध्ये आपण तिसरी बॉडी पुट केली, A3. मग काय होणार, सेम तशीच प्रोसिजर होणार. थोड्या वेळानंतर इक्विलिब्रियम स्टेट अटेंड होणार आणि जेवढं फर्नेसचं टेम्परेचर आहे तेवढंच बॉडीचं टेम्परेचर राहणार. म्हणजे ही बॉडी तेवढीच एनर्जी ॲब्सॉर्ब करणार तेवढी ती रिलीज करणार. मग तिन्ही बॉडी आफ्टर सम टाईम तिन्ही इक्विलिब्रियम स्टेटमध्ये अटेंड होणार आणि सेम टेम्परेचर राहणार आणि सेम अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करून सेम अमाऊंट ऑफ हीट रिलीज करणार. मग अशा केसमध्ये इक्वेशन पुन्हा कसं कन्सिडर करणार, E1 बाय A1 इज इक्वल टू E2 बाय A2 इज इक्वल टू EB बाय AB इज इक्वल टू EB. AB हा काय आहे फॅक्टर आपला, ॲब्सॉर्प्सिव्हिटी किती असते ब्लॅक बॉडीची
1 म्हणून आपण सिन्स ब्लॅक बॉडीची ॲब्सॉर्बिव्हिटी जेवढं त्याच्यावर ब्लॅक बॉडीवर पडणार तेवढं सगळं ॲब्सॉर्ब होणार म्हणून इथं 1 म्हणून याला आपण 1 लिहिलं. आणि ई म्हणजे इक्वेशन E1/A1 इज इक्वल टू E2/A2 इज इक्वल टू EB हा आपला काय होणार आता फायनल इक्वेशन होणार. मग नेक्स्ट की आता हे जे याच्यावर कळलं की बाबा एका फर्नेसमध्ये 3 बॉडी ठेवल्या का 4 बॉडी ठेवल्या थोड्या वेळाने सगळ्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये येणार. जेवढं त्याचं टेम्परेचर असणार तेवढं हे बॉडींचं सगळ्यांचं टेम्परेचर असणार. त्या केसमध्ये प्रत्येक बॉडी जेवढी हीट ॲब्सॉर्ब होईल तेवढीच बॉडी हीट रिलीज करण म्हणून त्यांचं टेम्परेचर मेंटेन राहणार. मग किर्चॉफ लॉ काय सांगतो? इट स्टेट दॅट ॲट थर्मल इक्विलिब्रियम द रेशो ऑफ टोटल इमिसिव्ह पॉवर टू इट्स ॲब्सॉर्बिव्हिटी इज द सेम फॉर ऑल द बॉडीज इज द सेम फॉर द ऑल बॉडीज. काय सांगतं? द ॲट थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर सगळे कॉन्स्टंट राहणार. द रेशो ऑफ द टोटल इमिसिव्ह पॉवर टोटल इमिसिव्ह म्हणजे इमिट करणारी पॉवर टू इट्स ॲब्सॉर्बिव्हिटी ॲब्सॉर्ब करण्याची पॉवर इज द सेम फॉर ऑल बॉडीज. म्हणजे जेवढी ब्लॅक बॉडी असू द्या नॉन ब्लॅक बॉडी असू द्या सगळ्यामध्ये काही फरक पडणार नाही. सगळ्यांचा रेट सेम राहणार. द इमिसिव्हिटी ई ऑफ अ बॉडी इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ टोटल इमिसिव्ह पॉवर ई ऑफ अ बॉडी टू दॅट ऑफ अ ब्लॅक बॉडी EB ॲट अ सेम टेम्परेचर. इमिसिव्हिटी काय? हे जे इमिट करणार बॉडी एनर्जी ती इमिसिव्हिटी. ॲब्सॉर्ब म्हणजे काय? ही जी बॉडी एनर्जी ॲब्सॉर्ब करणार ती ॲब्सॉर्बिव्हिटी. मग इमिसिव्हिटी कशी डिफाईन होणार की रेशो ऑफ टोटल इमिसिव्ह पॉवर ई ऑफ अ बॉडी टू दॅट ऑफ अ ब्लॅक बॉडी EB ॲट अ सेम टेम्परेचर. याला सिम्प्लिसिटीमध्ये काय? द इमिसिव्हिटी ऑफ अ बॉडी इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ द radiation emitted by the surface to the radiation emitted by a black body at a same temperature. म्हणजे एका बॉडीनी एनर्जी इमिट केली नॉन ब्लॅक बॉडी असन रेशो ऑफ टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी एनर्जी इमिट केली यांचा जो रेशो आहे तो इमिसिव्हिटी ऑफ द बॉडी कन्सिडर होणार. यालाच आपण मॅथमॅटिकली कसं लिहिणार? स्मॉल ई is equal to the ratio of radiation emitted by a surface or a body म्हणजे denoted by E to the radiation emitted by a black body म्हणजे EB radiation EB at a same temperature. दोघाचं टेम्परेचर काय? सेम. हे काय झालं तुमचं? इमिसिव्हिटी. ही काय झाली तुमची? इमिसिव्हिटी. मग आपण कन्सिडर केलेलं आहे काय? कन्सिडर केलेलं आहे की या इक्वेशनमध्ये बघा आता हे वरचं इक्वेशन या इक्वेशनमध्ये आपण काय सांगतो की E/A इज इक्वल टू EB अपॉन AB. E/A इज इक्वल टू EB अपॉन AB हे सेम आहे आपल्यासाठी. आपण आत्ता डेरिवेशनमध्ये डिफाईन केलं म्हणून मग आता काय लिहू शकतो मी या केसमध्ये याला E/EB साठी A E/EB साठी A म्हणजे बघा E इज इक्वल टू काय लिहिणार आता आपण? E इज इक्वल टू E/A इज इक्वल टू EB अपॉन AB. मग AB काय आहे? 1 असतं हे आपल्याला माहिती आहे म्हणून काय झालं? E इज इक्वल टू A म्हणजे जेवढं इमिट करन तेवढंच ॲब्सॉर्ब करण. हे झालं स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ लॉ. सिम्पल आहे स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ लॉ. नाही समजलं तर हा व्हिडिओ 3-3दा बघा जेणेकरून तुम्हाला हे किर्चॉफ लॉ समजून जाईल. तर अशा प्रकारे इथं किर्चॉफ लॉ एंड झाला. नेक्स्ट स्टीफन बोल्ट्झमन लॉ. नेक्स्ट जो लॉ आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ. इट स्टेट दॅट द टोटल एनर्जी इमिटेड per unit area per unit time by a black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. याचा अर्थ काय आहे की बघा एक बॉडी ही आहे या बॉडीचं समजा टेम्परेचर T आहे
तर टोटल एनर्जी इमिटेड म्हणजे एनर्जी बाहेर देणे पर युनिट एरिया म्हणजे हा एक युनिटचा आपण एरिया कन्सिडर करू. पर युनिट टाईम म्हणजे प्रति सेकंद प्रति मिनिट कन्सिडर करू. बाय अ ब्लॅक बॉडी ही काय टोटल ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शन टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ह्या बॉडीचं जेवढं टेम्परेचर असन त्याच्या 4 पटीने. मग आता मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये बघा कसं लिहिणार आपण. EB इज डायरेक्टली प्रपोर्शन टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट. इमिसिव्हिटी कशी आहे डायरेक्टली फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग याचं डायरेक्टली सिम्बॉल काढायचं आहे तर EB इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. EB इज इक्वल टू सिग्मा रेस टू 4 म्हणजे काय झालं. टी काय टेम्परेचर आहे, सिग्मा काय स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. ज्या सायंटिस्टने डिराईव्ह केलं त्यांनी त्याचं नाव दिलेलं आहे. आणि याची व्हॅल्यू किती आहे. सिग्मा इज इक्वल टू 5.67 इंटू 10⁻⁸ वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री केल्विन रेस टू 4. सिग्मा इज इक्वल टू 5.67 इंटू 10⁻⁸. ध्यानात बघा कसं ठेवायचं. 5, 6, 7 आणि 8 सरळ सिक्वेन्समध्ये व्हॅल्यू. 5.67 इंटू 10⁻⁸ वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री केल्विन. हे झालं इमिसिव्हिटी ऑफ द ब्लॅक बॉडी. मग यालाच आपण काय लिहू शकतो. द radiation energy emitted by a black body per unit surface area per unit time can be determined by Stefan बोल्ट्झमन लॉ. स्टीफन बोल्ट्झमन लॉने आपण डिफाईन करू शकतो. म्हणजे फॉर अ नॉन ब्लॅक बॉडी E/EB इज इक्वल टू E. मग यालाच कसं लिहू शकतो. E इज इक्वल टू E इंटू EB. आलं का लक्षात. मग आता यालाच आपण इक्वेशन जर का कंबाईन केलं, हे आणि हे, तर याला काय लिहिणार आपण. देअरफॉर E इज इक्वल टू E इंटू सिग्मा टी रेस टू 4 वेअर E काय आहे. वेअर E इज emissivity of the non-black body. बघा हा फॉर्म्युला फॉर द ब्लॅक बॉडीसाठी आणि फॉर नॉन ब्लॅक बॉडीसाठी E इज इक्वल टू E रेस टू सिग्मा टी रेस टू 4. EBच्या जागी आपण काय व्हॅल्यू टाकली सिग्मा टी रेस टू 4. इथं ह्याच्या जागी आपण सिग्मा टी रेस टू 4 टाकलं म्हणून आपली व्हॅल्यू काय होणार आता. E इज इक्वल टू E इंटू सिग्मा टी रेस टू 4. अशा प्रकारे इथं स्टीफन बोल्ट्झमन लॉ हा एंड झाला. तर हा दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये याच्या रिलेटेड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे असतात. तर सोपं आणि सिम्पल वे मेथडनी आहे. नेक्स्ट आता पुढचा जो कन्सेप्ट आहे कन्सेप्ट ऑफ अ ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी कोणाला म्हणणार. जी पूर्ण बॉडी काळी आहे त्याला असं ब्लॅक बॉडी आपण जनरली म्हणतो. ब्लॅक बॉडी म्हणजे पूर्ण काळी. पण इन नेचर अशी जगामध्ये कोणतीही 100% ती बॉडी जी आहे ती ब्लॅक बॉडी नाही. ब्लॅक बॉडीचा कन्सेप्ट काय आहे की जिची ॲब्सॉर्बिव्हिटी 1 असते.
म्हणजे त्याच्यावर पडणारं पूर्ण एनर्जी किंवा रेडिएशन ही बॉडी ॲब्सॉर्ब करते, म्हणजे याचं रिफ्लेक्शन होणार नाही आणि याच्यातनं ट्रान्समिशनही होणार नाही. म्हणजे इथं काय झालं, आर इज इक्वल टू टाऊ इज इक्वल टू 0. ही ज्यावेळेस कंडिशन असते त्याला आपण ब्लॅक बॉडी म्हणतो. मग जगामध्ये कोणतीही ब्लॅक बॉडी अशी नाही आहे की जिच्यामध्ये रिफ्लेक्शन होणार नाही. काही बॉडी असा आहे बघा, आपल्या डोक्यावरचे केस, त्याच्यानी पण सूर्याचा प्रकाश ज्यावेळेस डोक्यावर पडतो तरी त्याच्यातनं रिफ्लेक्ट होत असतो. तर अशा प्रकारे जगामध्ये नाही आहे. मग आता आर्टिफिशियली एक काय करायची ब्लॅक बॉडी कन्सिडर करायची आहे, तर ज्याच्यामध्ये आपल्याला टोटल पडणारी एनर्जी ॲब्सॉर्ब झाली पाहिजे, परफेक्ट ब्लॅक बॉडी. मग समजा एक असा इग्लू टाईप आपला एक चेंबर बनवा लागेल. इग्लू आपण पाहिला असेल किंवा फर्नेस, छोटंसं केमिकल लॅबमधलं, तो असा एक शेपमध्ये आपण कन्सिडर करणार आणि काय करणार, याच्यामधनं रेडियंट एनर्जी पास करणार. ही रेडियंट एनर्जी तर पास झाली तर ही काय बॉडी पूर्ण ब्लॅक बॉडी कोटेड असते. आतनं काय असते, ही पूर्ण ब्लॅक बॉडी कोटेड असते. मग ही जर का ब्लॅक बॉडी कोटेड असेल तर याच्यावर पडणारी ही जी एनर्जी ही तर ॲब्सॉर्ब होणार, पण याच्यातली थोडीशी एनर्जी रिफ्लेक्ट होते. 100% ॲब्सॉर्बिव्हिटी नाही आहे ब्लॅक बॉडीची. मग जी पण एनर्जी थोडी बहुत रिफ्लेक्ट होईल ती रिफ्लेक्ट होईल, पण ती का होईल, या केसमध्ये इथं येणार. आलं का लक्षात, या केसमध्ये इथं येणार. पुन्हा इथं ब्लॅक बॉडी आहे, पुन्हा इथं ती काय होणार, एनर्जी ॲब्सॉर्ब होणार. 100% ॲब्सॉर्ब होणार नाही, याच्यातली थोडी एनर्जी पुन्हा काय होणार, इमिट होणार. पण याची इंटेन्सिटी या केसमध्ये कमी झालेली असणार. म्हणजे इथं समजा 100 रेज आले तर 60 रेज ॲब्सॉर्ब झाले, 40 इकडे गेले. 40मधनं हे सगळे रेज इथं गेले तर याच्यातले काय झाले, 20 ॲब्सॉर्ब झाले पण 20 इमिट झाले. मग या 20मधनं पुन्हा काय होणार, 10 ॲब्सॉर्ब झाले पण 10 पुन्हा इमिट होणार. मग या 10मधनं 5 पुन्हा ॲब्सॉर्ब झाले, 5 पुन्हा इमिट होणार. पण 5मधले पुन्हा 2.5 ॲब्सॉर्ब झाले, 2.5 पुन्हा इमिट होणार. 2.5चे पुन्हा मग अशी करत 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 याची क्वांटिटी कमी होत जाणार आणि एक स्टेज अशी येईल की सगळी रेडिएशन एनर्जी या ब्लॅक बॉडीनी ॲब्सॉर्ब केली जाते. अशा केसला आपण म्हणतो परफेक्ट ब्लॅक बॉडी आणि याचा कन्सेप्ट ऑफ ब्लॅक बॉडी असा उल्लेख आपण करतो. आलं का लक्षात. तर अशा प्रकारे इथं थेअरी पार्ट आता याचा संपलेला आहे. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं बाबा, ही जी रेडिएशन एनर्जी आहे ती काय करायची, आपल्याला मोजायची. एनर्जी किती ॲब्सॉर्ब होईल, एनर्जी किती इमिट होईल, तर त्याचं एक फॉर्म्युला आहे. त्यांचे काय फॉर्म्युला आहे, तर ट्रान्सफर कोएफिशियंट फॉर रेडिएशन. बघा आता काय सांगतं, द नेट हीट ट्रान्सफर, द नेट हीट ट्रान्सफर बाय radiation from a unit surface area of a gray body. बॉडी कोणती कन्सिडर केली, ग्रे बॉडी, at टेम्परेचर T1, ॲट टेम्परेचर ते बॉडीचं टेम्परेचर T1 टू द सराउंडिंग टेम्परेचर T2. बघा आपल्याला नेट एनर्जी किती ट्रान्सफर झाली एका बॉडीतनं टू सराउंडिंग हे काढायचं आहे आता, हा ना. तर त्याचा फॉर्म्युला काय येणार, हीट मोजायचं म्हणजे कोणता फॉर्म्युला आहे, क्यू अकॉर्डिंग टू द फोरियर्स लॉ. क्यू सफिक्समध्ये काय आर, क्यू आर इज इक्वल टू HR T1 मायनस T2.
T1 मायनस T2. बॉडीचं टेम्परेचर T1 आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर T2 आहे, म्हणून हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर एनर्जी ट्रान्सफर होणार. मग किती हीट ट्रान्सफर झाली ते काढायचं ठरलं तर QR इज इक्वल टू HR T1 मायनस T2. हीट ट्रान्सफर कोइफिशियंट, वेर H इज द हीट ट्रान्सफर कोइफिशियंट. मग आता याला आपल्याला HR ची व्हॅल्यू काढायची, तर HR इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T1 मायनस T2. HR इज इक्वल टू Q1 डिवायडेड बाय QR डिवायडेड बाय T1 मायनस T2. पण Q काय आपला, Q आपण कसा काढणार, हीट ट्रान्सफर E सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4 डिवायडेड बाय T1 मायनस T2. कारण की आपला फॉर्म्युला आहे QR इज इक्वल टू, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण, E इंटू सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4. बॉडीचं टेम्परेचर मायनस सराउंडिंग टेम्परेचर, इमिसिव्हिटी इंटू सिग्मा, वेर Q इज, इथं Qची व्हॅल्यू आपण पुट केली. देअरफॉर HR इज इक्वल टू E सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4 डिवायडेड बाय T1 मायनस T2. हा झाला याचा फॉर्म्युला. आलं का लक्षात? तर या केसमध्ये आपल्याला हे फॉर्म्युले वापरायचे आहेत. हे सिम्पल मेथडचे प्रॉब्लेम्स आहे याच्या रिलेटेड. तर हे फॉर्म्युले नीट बघा, थेरी नीट बघा, व्हिडिओ 3-3दा बघा, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व करता येईल. तर अशा प्रकारे आपण आज इथं रेडिएशनचं कन्सेप्ट समजून घेतला आहोत, थेरी पार्ट. आता हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स बघणार आहोत. तर प्रॉब्लेमसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ मिळतील. व हा थेरी पार्ट समजला नसेल तर हा व्हिडिओ 3-3दा बघा, जेणेकरून तुम्हाला थेरी कन्सेप्ट लक्षात येईल. हा पार्ट मी लिहून ठेवला होता अगोदर नोट्स, जेणेकरून लिहिण्याचा टाईम वाचेल व व्हिडिओ कमी वेळेत बनेल, हा त्याच्या मागचा हेतू आहे. तो थँक्यू फ्रेंड्स. वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ.